नमस्कार, मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। हॉटेलला गेल्यावर आपण नेहमीच दाल तडका आणि जीरा राईस मागवतो। तो आज सेम टू सेम आपण घरी बनवणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने। आणि काही विशेष टिप मी तुम्हाला यासाठी देणार आहे। मी या ठिकाणी 1 कप तुरीची डाळ घेतलेली आहे व त्याचाच 1/4 कप आपण मूग डाळ येथे वापरणार आहोत। कारण फक्त तुरीच्या डाळीने जर बनवलं तर ती थोडी कचवट राहते आणि मूग डाळ फक्त वापरली तर डाळ खूप गळून जाते, म्हणून दोघी डाळी आपण वापरणार आहोत। डाळी आपण स्वच्छ पाण्याने येथे धुवून घेणार आहोत व 15 मिनिटं आपण हे भिजत ठेवणार आहोत। हे परफेक्ट प्रमाण डाळींचं दाल तडक्यासाठीचं आहे। मी डाळी आता 15 मिनिटांसाठी भिजवून बाजूला ठेवून देणार आहे। त्याचप्रमाणे बासमती राईस मी येथे 2 कप घेतलेला आहे, तो देखील आपण स्वच्छ धुवून 15 मिनिटं भिजवून ठेवणार आहोत। तांदूळ भिजवून ठेवल्यामुळे तांदळाचा दाणा अगदी लांबसर असा शिजतो, म्हणून ही टीप आपल्याला वापरायची आहे। आपल्या फुलझाडांसाठी हे पाणी आपण वापरू शकतो। आता 15 मिनिटांनंतर कुकरला मी डाळ टाकून घेणार आहे व त्यात फक्त डाळ भिजेल इतकंच पाणी आपण घालणार आहोत, जेणेकरून परफेक्ट डाळ येथे तयार होईल। यात आपण 1 तेजपान, 2 लवंग आणि 1 इलायची टाकणार आहोत। धाब्यावर तिथले आचारी नेहमी ही ट्रिक वापरतात, तुम्ही देखील वापरून पहा। त्यानंतर नेहमीप्रमाणे 2 थेंब तेल व अर्धा चमचा हळद मी येथे घालून घेणार आहेत। कुकरला आपल्याला मीडियम फ्लेमवर 2 विसल करून घ्यायचे आहेत। भात बनवण्यासाठी मी 1 ते 1.5 लिटर पाणी उकळवत ठेवलेलं आहे। त्यात एक स्टार फूल, 2 तेजपान तसेच 1 चमचा मीठ मी या ठिकाणी घातलेला आहे। त्यानंतर 2 थेंब तेल मी यात टाकून घेणार आहे व लिंबाचे 2-3 थेंब आपण वापरणार आहोत, जेणेकरून भात सुटसुटीत होईल। आता भिजून ठेवलेला तांदूळ यात आपल्याला घालून घ्यायचा आहे व याला सतत ढवळत राहायचं आहे। गॅस फ्लेम मी हायवर ठेवलेली आहे। अगदी 5 ते 7 मिनिटात तांदूळ फुलून पाण्यावर यायला सुरुवात होते। मध्ये मध्ये तुम्ही हा तांदूळ चेक करू शकतात। हे पहा, तांदूळ डबल असा फुलून वर आलेला आहे। तांदूळ सतत ढवळत राहिल्यामुळे प्रत्येक दाणा हा सेम कन्सिस्टन्सीचा शिजतो व खाली तांदूळ चिकटत नाही। हे पहा, अगदी तांदूळ आपला फुलला आहे। चेक केल्यानंतर मी पाहिलं तर तांदूळ 90% शिजलेला आहे। याचं पाणी आपण मोठ्या गाळणीत स्टेन करून घेणार आहोत व याला चमच्याच्या साहाय्याने असा थोडासा पसरवून बाजूला ठेवून देणार आहोत। 2 विसलनंतर आपली डाळ परफेक्ट शिजलेली आहे। आता दाल तडक्याचा मसाला आपण बघूया। त्यात 1 टोमॅटो, 1 कांदा, कोथिंबीर, 8 ते 10 लसूण पाकळ्या बारीक चिरून, अद्रकची पेस्ट, 2-3 मिरची, कढीपत्ता आणि 2 लाल मिरच्या। एका मोठ्या कढईत मी 1 चमचा बटर येथे घेतलेला आहे व तेवढंच तेल मी वापरणार आहे। हॉटेलमध्ये नेहमीच अशा प्रकारे तेल आणि बटर मिक्स वापरलं जातं। तुम्ही फक्त तेल किंवा फक्त बटर येथे वापरू शकतात। हे व्यवस्थित गरम झाल्यानंतर यात आता जिरं मोहरीचा तडका आपण टाकून घेणार आहोत। गॅस फ्लेम हायवर आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे। जिरा आणि मोहरी छान तडतडली पाहिजे। त्यानंतर यात आपण कढीपत्त्याचे 5-6 पानं घालून घेतलेली आहेत। बारीक चिरून घेतलेला चमचाभर लसूण होता, तो देखील ब्राऊन होईपर्यंत आपल्याला यावर परतून घ्यायचा आहे। त्यानंतर हिरवी मिरची मी यात घातलेली आहे, ती देखील छान परतवून आपल्याला घ्यायची आहे। आता कांदा घालून कांदा मऊ होईपर्यंत आपण हे असंच परतवत राहणार आहोत। हे पहा, छान कांदा आता मऊसर व्हायला सुरुवात झालेली आहे। यात मी 2 लाल मिरच्या घालून देत आहे, त्या देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर यात मी जो 1 टोमॅटो चिरून ठेवला होता, तो आपण घालून घेणार आहोत। टोमॅटो देखील मऊसर होईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत। टोमॅटो मऊसर व्हायला लागल्यानंतर यात आपण आता मसाले घालून घेणार आहोत। त्यात 1 मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट मी घेतला आहे, यामुळे छान रंग येतो। 1 चमचा धने पावडर मी इथे टाकून घेणार आहे, याऐवजी तुम्ही धने कुटून देखील घालू शकतात। 1 चमचा जिरा पावडर मी घेतलेला आहे। हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व यात मी 2 ते 3 चमचे गरम पाणी घालणार आहे। पाणी घातल्यामुळे मसाला आपला छान शिजेल व तो तेल सोडायला लागेल। हे पहा, 2 ते 3 मिनिटांनंतर मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे।
यात आता ती डाळ आपण शिजवून ठेवलेली होती ती मी जशीच्या तशी घालून घेणार आहे व या मसाल्यात ती आपण मिक्स करून घेणार आहोत व ज्या कन्सिस्टन्सीचं तुम्हाला दाल तडका बनवायचा आहे त्यानुसार आपण या डाळीत गरम पाणी वापरणार आहोत। नेहमी लक्षात ठेवा की वरून पाणी ॲड करायचं असेल तर ते पाणी गरमच असलं पाहिजे, नाहीतर पदार्थाची चव खराब होते। मीठ टाकून घेतलं आहे व त्यानंतर आपण यात कोथिंबीर देखील घालून घेणार आहोत व याला 5-7 मिनटं उकळी आणून घेणार आहोत। तोपर्यंत मी तडका तयार करून घेते। एका तडका पॅनमध्ये 2-3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे व तेल अगदी धूर निघेपर्यंत आपण गरम करणार आहोत। यात मी आता जिरं मोहरी टाकून घेणार आहे। जी छान तडतडल्यानंतर यात थोडासा लसूण मी घालून घेत आहे। त्यानंतर 1 लाल मिरची व 1 चमचा पुन्हा काश्मीरी लाल तिखट घालणार आहोत। गॅस फ्लेम यावेळी मी बंद केलेली आहे। आता हा तडका आपण आपल्या डाळवर टाकून घेणार आहोत व लगेचच आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। हे असंच 10 मिनटं आपण बाजूला ठेवणार आहोत। आता जीरा राईससाठी 1 मोठी वाटीभर जिरा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर मी घेतलेला आहे। एका मोठ्या पॅनमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत व तेल खूप गरम झाल्यानंतर यात मी जिरा टाकलेला आहे। जिरं छान तडतडलं पाहिजे तरच जीरा राईस छान लागतो। आता कढीपत्ता तसेच हिरवी मिरची आपण टाकून घेणार आहोत व ती देखील मिक्स करून घेणार आहोत। हे पहा, जिरा तुम्हाला दिसत असेल किती छान तडतडला आहे। कोथिंबीर देखील मी तेलातच घालून घेणार आहे। यानंतर जो भात आपण शिजवून ठेवलेला होता तो आपण आता पॅनमध्ये टाकून घेणार आहोत व याला आपण मीडियम फ्लेम करून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे करताना लक्षात ठेवा की भाताची शिते तुटू नये याची काळजी आपण घ्यायची आहे, म्हणून हळूवार हे मिक्स करा। जीरा राईस मस्त तयार आहे आणि दाल तडका देखील 15 मिनटं रेस्ट करून छान झालेला आहे। आता आपण याला सर्व करून घेऊया। हे पहा, आज तुमच्या आवडीची धाबा स्टाईल आपण जीरा राईसची रेसिपी आणि दाल तडक्याची रेसिपी पाहिली। ती तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा। स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन देखील प्रेस करा। अशाच रेसिपी पाहत रहा। धन्यवाद।